मुलांनो, कितीही मोठी संख्या असेल तर त्याचं घनमूळ काढण्याची एक मी भन्नाट ट्रिक सांगणार आहे पहा. जर तुम्हाला विचारलं 729चं घनमूळ किती तर 9 तुम्ही लगेच सांगताय पहा. पण तुम्हाला उदाहरण दिलंय पहा, 2,62,144चा घन काढायचा आहे. मग फार सोपी ट्रिक आहे पहा. 2 पायऱ्यांमध्येच गणित उत्तर निघतंय पहा. काय करायचंय, या बाजूनी एककाच्या बाजूनी 3-3चा गट करायचा. हा 3चा गट झाला, हा 3चा गट झाला. आता याचे शेवटचा अंक पाहायचा एककाच्या घरातला. हा अंक 1 ते 10 मध्ये कुठे दिसतोय तुम्हाला एकक स्थानी ते बघायचंय पहा. आता इथं दिसतोय पहा, म्हणजे इथं 4 लिहून टाकायचे. बघा, हा जो शेवटचा अंक आहे त्याच्यासाठी आपले 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ पाहिजेत. हा 4 1 ते 10च्या घनामध्ये कुठं आहे एकक स्थान ते शोधायचे. 4चे आहे, मग 4 लिहून टाकले आपण. आता ही संख्या बघा 262. 262च्या अगोदरची घनसंख्या पाहिजे. आता 262च्या अगोदरची घनसंख्या कोणती आहे पहा, 343 नाही, मग ही 216. मग ही 216 कशाचा घन आहे, 6चा घन आहे. तो 6 इथं लिहून टाकायचा. हेच आपलं उत्तर आहे. आहे की नाही सोपं पहा. तसंच अजून एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुमचं पटकन लक्षात येईल पहा. इकडनं 3चे गट करायचे पहा, नंतर पुढे 2 असतील तर 2चा गट करायचा. आता हा जो 2 आहे, 2 इथं घनसंख्येत कुठं आलाय ते पाहायचे पहा. इथं आलाय, आपण वेगळं पेन घेऊन हा 2 कुठं आलाय पहा, इथं आलाय पहा, म्हणजे 8 इथं लिहून टाकायचे. आता हा 54 पेक्षा लहान घनसंख्या कोणती आहे बघा. आता 64 नाही येणार, 27. मग 27 कशाचा घन आहे, 3चा, म्हणून 3 इथं लिहून टाकायचं. हेच आपलं उत्तर आहे. आता हे उदाहरण तुमच्यासाठी, याचा घन तुम्ही काढायचा, कमेंटमध्ये उत्तर द्यायचंय. ही जर ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.